नमस्कार. आपण पाहतात नवराज्य लाईव्ह न्यूज. जळगावमध्ये सुरू असलेल्या मराठा स्पोर्ट फाउंडेशन संचलित मराठा प्रीमियर लीग 2026 पर्व 90 क्रिकेट स्पर्धेच्या रंगतदार सामन्यांनी सध्या क्रिकेट प्रेमींमध्ये प्रचंड उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुरुषांसोबत आता महिला खेळाडूंचाही दमदार सहभाग पाहायला मिळत आहे. पाहूया सविस्तर बातमी. जळगाव शहरातील मराठा प्रीमियर लीग 2026 स्पर्धेचे आयोजन 12 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी 2026 या कालावधीत सागर पार्क मैदान येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत खेळाडूंचा आक्रमक फलंदाजी, अचूक गोलंदाजी आणि थरारक शॉटामुळे प्रत्येक सामना प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरत आहे. दररोज मोठ्या संख्येने क्रिकेट प्रेमी मैदानावर उपस्थित राहत असल्याचे चित्र आहे. यंदाचा मराठा प्रीमियर लीगमध्ये महिला क्रिकेट सामन्यांची विशेष लक्ष वेधून घेतले आहे. एकेकाळी घरगुती कामापुरते मर्यादित असलेल्या महिला आज हातात बॅट घेऊन मैदान गाजवताना दिसत असून त्यांचा आत्मविश्वास आणि खेळ पाहून प्रेक्षकांकडून जोरदार दाद दिली जात आहे. यावर्षी मराठा प्रीमियर लीगचे मुख्य प्रायोजक आहेत योगराज कन्स्ट्रक्शन, मुक्ताईनगरचे विनोद सोनोने. हे या स्पर्धेत पुरुषांचे संघ 36, महिलांचे 6, संघमालक 2, पत्रकार बंधूंचे 2 संघ असे एकूण 46 संघ सहभागी झाले आहेत. मराठा प्रीमियर लीग ही महाराष्ट्रातील एक नावाजलेली व सर्वात मोठ्या क्रिकेट लीगपैकी एक लीग म्हणून ओळखली जाते, अशी माहिती समितीचे सदस्य राहुल पवार यांनी यावेळी दिली. याप्रसंगी प्रफुल्ल पाटील, RK पाटील, राकेश गावंडे, राहुल परकाळे, बबलू अहिरराव, नितीन पाटील, रितेश निकम, हर्षल देवकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. समारोप व फायनल मॅच दिनांक 22 रोजी रविवार मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा भव्य समारोप असून सायंकाळी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. हा थरारक सामना पाहण्यासाठी हजारो क्रिकेट प्रेमी उपस्थित राहणार असून सर्व जळगावकरांनी या ऐतिहासिक क्रिकेट महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. याच्यामध्ये 36 पुरुषांचे आणि 6 महिलांचे असे 42 संघांनी व 550 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. मराठा प्रीमियर लीग हे आमचं क्रिकेट एक माध्यम असून या निमित्ताने आम्ही विविध सामाजिक उपक्रम सुद्धा करत असतो. आमची मराठा प्रीमियर लीगची स्वतःची ॲम्ब्युलन्स आहे, मेडिकल इक्विपमेंटची लायब्ररी आहे आणि ह्या वर्षी आमचा जो काही निधी उभारणार आहोत त्याच्यातून आम्ही एक स्वर्गरथ लोकार्पण करणार आहोत. तसंच ह्या वर्षी जेवढे निर्धाव चेंडू टाकले जातील तेवढे झाडं आम्ही लावणं आणि त्यांना जगवण्याचा संकल्प सुद्धा करत आहोत. मराठा प्रीमियर लीगची संकल्पना 9 वर्षापूर्वी जे सुरुवात झाली, आमचे हिरेशदादा कदम आणि सहकाऱ्यांसोबत आम्ही सुरुवात केली आणि त्याचा जो वटवृक्ष 8 संघांपासून सुरुवात झालेला आज 42 संघांपर्यंत पोहोचला आहे. ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी टुर्नामेंट आहे. या निमित्ताने आम्ही शिवजयंती सुद्धा साजरी करतो, एक वेगळ्या पद्धतीने शिवजयंती करतो. आम्ही महाराजांसोबत लढलेल्या सर्व सरदार घराण्यातील जे त्यांचे वंशज आहेत त्यांना या ठिकाणी आमंत्रित करत असतो. त्यांच्याकडचा ऐतिहासिक ठेवा आम्ही जळगावकरांसाठी उपलब्ध करत असतो. यावर्षी देखील एक 35 ते 40 हजार लोकांनी त्या ठेव्याचं दर्शन घेतलं आहे आणि असेच नवनवीन उपक्रम पुढे देखील आम्ही मराठा प्रीमियर लीग तर्फे करणार आहोत. गेल्या जे 12 दिवसांपासून सुरू असलेले आमचे साखळी सामने त्याचा उद्या समारोप समारंभ आहे. संध्याकाळी 7 ते 9 या वेळात त्याचा समारोप होणार आहे. तरी मी आपल्या निमित्ताने सर्व जळगावकरांना, बांधवांना आणि सर्व सामाजिक संस्थांना आवाहन करू इच्छितो की या सामन्यांसाठी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं. सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. मराठा प्रीमियर लीग ही एक नवीन संकल्पना म्हणजे खेळातून सामाजिक एकता म्हणजे खेळातून सामाजिक एकता एक नवीन हा उपक्रम मराठा प्रीमियर लीगने चालू केलेला आहे आणि हा माणसांपर्यंत लिमिट न राहता हा महिलां यात सुद्धा सहभागी आहेत आणि पुरुषांचे 36 संघ तसेच महिलांचे 8 संघ इथे यावर्षी खेळत आहे.
लीग मॅच मध्ये. आणि आपल्या दरवर्षी म्हणजे हे मराठा प्रीमियर लीगचं हे 9वं वर्ष आहे आणि महिलांचं हे 8वं पर्व आहे. तर 8 वर्षामध्ये आमच्याकडे नवीन नवीन इतक्या वेगवेगळ्या उपक्रमातून म्हणजे उपक्रम पण राबवले जातात. खेळाच्या माध्यमातून आम्ही एकमेकींच्या कॉन्टॅक्टमध्ये पण येतो आणि छान प्रकारे हा उपक्रम महिलांना एक चांगल्या प्रकारची संधी मराठा प्रीमियर लीगने उभी करून दिलेली आहे. आणि एक महिला आपण जी म्हणतो, जिजाऊंनी जे राज्य केलं, आज मराठा समाज त्याच गोष्टी हे करतोय की बा महिलांना घरापर्यंत लिमिट न राहू महिलांनी देतात. चूल आणि मूल एवढंच न सांभाळता सामाजिक क्षेत्रात पण उतरावं, क्रिकेट स्पोर्ट्स मध्ये सुद्धा उतरावं. त्या सर्व काही करू शकतात. क्रिकेट आजपर्यंत मराठा समाजातल्या महिला कधीही क्रिकेट खेळलेल्या नव्हत्या, पण या माध्यमातून आम्ही त्यांना सगळ्यांना बाहेर एकत्र करून त्यांचे सामने घेतो. महिला तर सहभाग घेतात, पण इथे तरुण मुली सुद्धा ज्या नॅशनल खेळलेल्या आहेत, स्टेट खेळलेल्या आहेत, त्या सुद्धा या मराठा प्रीमियर लीग मध्ये सहभागी आहेत. घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आमच्या याच्यामध्ये खूप छान छान प्लेयर आहे. इव्हन माणसांपेक्षाही स्त्रिया खूप उत्कृष्ट खेळाडू आहेत. तसेच ह्या माध्यमातून आम्ही मराठा हा बिझनेस म्हणजे उद्योगधंदे वाढवण्यासाठी सुद्धा हा आमचा प्रयत्न आहे. सांगायचं आहे, आम्ही फक्त घरातच बसतो, त्यामुळे आम्हाला पहिले हिरेश दादांनी हे महिलां म्हणजे माणसांसाठी क्रिकेट तयार केलं आणि राहुल दादांची इच्छा होती की महिलांनीही क्रिकेट खेळावं, म्हणून आज आम्हाला हे क्रिकेट खेळायला मिळतं. आम्ही जे शाळेत खेळत होतो त्याच्यानंतर आज आम्हाला ग्राउंडवर खेळायला मिळतं. कोण हारणं कोण जिंकणं हेण्यापेक्षा की आम्हाला त्या ग्राउंडवर आज जळगाव जिल्हाभरातून लोक इथे येऊन खेळतात, तिथं आम्हाला महिलांना सुद्धा खेळायला मिळतं. याच्यासाठी खूप आनंद असतो आणि आम्ही जवळजवळ महिनाभर आधी प्रॅक्टिस चालते. आम्ही घरातलं सगळं आवरून सगळं आम्ही प्रॅक्टिसही करतो. आणि आमच्या इथे लहान लहान मुलं, अगदी माझ्या टीम मध्ये 4च महिन्याचं बाळ असताना सुद्धा खेळलेली आहे. आणि आमच्या इथे काही बाळांचे ऑपरेशन झालेले, त्या सुद्धा महिला खेळतात. म्हणजे इतका आनंद आहे त्यांना. मुलांना सोडायला जाणं, घ्यायला जाणं, इतक्या जबाबदाऱ्या असताना सुद्धा त्या आज इथे खेळू शकतात. फक्त ह्या क्रिकेट खेळायचं म्हणून ते खेळायला येतात, ते आनंद मिळतो त्यांना. सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय. मराठा प्रीमियर लीग याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर आमच्या मराठा प्रीमियर लीगचे जे संस्थापक आहे स्वर्गीय हिरेश दादा कदम यांनी ह्या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. मराठा समाजाला एकत्र आणून फक्त खेळ खेळवणे हा त्यांचा उद्देश नाही, तर मराठा समाजाचे जेवढेही व्यावसायिक लोक असतील त्या व्यवसायाला पण चालना मिळावी आणि त्यांच्यासोबत फक्त माणसांनाच खेळवलं जाणं हा उद्देश नाहीये, तर स्त्रियांनाही फक्त चूल मूल आणि लाटणं घेऊन सांभाळणं असा हा उद्देश नाहीये. लेडीज काय करतात घरी, पोळ्या आणि लाटणं. आम्ही पहिल्यांदा ग्राउंडवर आल्यावर लाटणं सोडून बॅट हातात घेतलेली आहे. या संकल्पनेतून आम्हाला खेळायला छान मिळालं आणि हिरेश दादांनंतर ती धुरा सांभाळणारे आमचे राहुल दादा पवार आणि त्यांच्या धर्मपत्नी कल्याणी पवार यांनी महिलांना एकत्र धरून ठेवलं. आणि हा खेळ आता हे आमचं पर्व 9वं सुरू आहे. म्हणजे पहिल्या पर्वापासून तर 9व्या पर्वापर्यंत लेडीजला सांभाळून ठेवणं, घरात जर एकत्र कुटुंब असलं तर एवढ्या लेडीज सांभाळणं किती कठीण असतं. हा आता आमचा एक मोठा परिवार झालेला आहे. एवढ्या परिवाराला सांभाळण्यासाठी हिरेश दादा कदम, त्यांच्या धर्मपत्नी रश्मी कदम आणि राहुल पवार त्यांच्या धर्मपत्नी कल्याणी पवार यांनी हा पूर्ण परिवार सांभाळून ठेवलेला आहे. म्हणजे मी म्हणते ना, त्यांच्या नातेवाईकांपेक्षा हा मराठा समाजाचा हाच त्यांचा गोतावळा झालेला आहे. धन्यवाद.